नमस्कार मित्रांनो, मी रोहितकडून तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जो आज 4 तारीख असा आणि मालवणी दिन आपलो. सो सगळ्यांका तुमका मालवणी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आणि आज चललो आपण कुडाळाक चललो. रील मालवणीचा पुरस्कार असा आज कोणाकोणाक बक्षिसं मिळतले हे आपल्याक बघूक मिळतले. आणि सगळे रील्स किंवा यूट्यूबर जे असतात ना ते सगळे भेटतलेत आपल्याक. सोबतीक आज आपल्या शुभम असं थोड्या वेळाने ओरसला भेटतो आपल्याक तो. सो चला मित्रांनो, जास्त वेळ न काढता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आत्ता येलो असं ओरसला. सो आपल्याक आता सोबतीक असतो शुभम आणि शुभमचे मित्र असत. आणि राहुल साहेबांचं आगमन झालेला. हे असं काय तिसरं काय एकट्याक टाकू येईल. मी सांगितलेली गोष्ट आणलेली आहे. काय आणलं रे? आंबे. दाखव दाखव दाखव. अरे पॅक केले आंबे. वा वा वा. आंबे पॅक केलेले असत. नक्की आंबे आणला ना? बीप टाक. मित्रांनो आता सलगरला थांबलो कुडाळच्या आणि चहा पिऊक थांबलो. हे बघा क्रिएटर, मोठे क्रिएटर. iPhone 15ची ज्याची वाट बघत होतो आपण, तो बघा कसं दिसता बघा iPhone 15. त्याच्यानंतर पुढे जातो आम्ही आता दाखवतो. ह्याची किरी बाजली. आपण आता येलो कार्यक्रमात. हे बघा आमच्या गाडीवर ना दुसऱ्याच्या गाडीवर चालू बघ. पट्टा आहे तू का? हा पळतो असतो नुसतो. नाही 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 सजावटीसाठी बघा खेकडो गेले आणि चर्चासत्र चालू आहे. जागेली माका आणि मी म्हटलं आता माका म्हटलं ट्रेन मन झालेला. हे कसं वाटलं रस्तो? अरे भारी. लके जायचं ना? बाकीचे पण येतील आपले बंटी आणि सगळेजण गँग. बघा मंदार इलो, दादा इलो, गोष्ट कोकणात पण युट्यूबर इलो. आपली अजून काही गँग इली नाही मंदारा. बाकी लक्की दादा इलो नाही, अजून बंटी इलो नाही. बाकी आपली गँग इली नाही. बंटी तू नाही लावतो पावडर? हे बघा मेकअप चालू आहे. अरे लावलं लिपस्टिक दे रे. लिपस्टिक भाई. हा कधी बघितलं वाटतं. आम्ही मला कलर लावलं काय फाउंडेशन लावलं तर काय कलर ह्याचे एवढे तर गोऱ्या होऊचे. बाकी हे बघा हे बघा उशिरा येणारी माणसं. हे बघा दरवेळीचं कारण आहे. बाकीचे पण इथं सगळी गँग गेली आहे ज्याची आतुरता बघत होती. आणि फायनली माका शुभमचा मोबाईल मिळालेलो. तो शुभम कसा वाटतं तुका? तुझी किरी बादली फोन फुटलो तुझ्यामुळे. दाखव. पण हे माझं काय आमचं आपलं. हे बघा चाललेत सगळे. आज जाऊन बघतो तुम्ही सगळं दाखवतोय. सो मित्रांनो आता कार्यक्रम गेलो आपण. थोड्यात सुरू आहेत कार्यक्रम. मंदाराने बसलात. हे मंदार पुढे बरे बसलात. एवढी गर्दी झाली. अगदी मनापासून मी स्वागत करतोय. आज खूप आनंद होता की ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हे जमलो ते आपल्या सर्वांचे लाडके मालवणी नटसम्राट बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळे. 4 एप्रिल हो त्यांचा जन्मदिवस आणि तो दिवस आपण मालवणी भाषा दिन म्हणून साजरा करतो. राजा शंकर जर मी बोलले ना तर मी मालवणी शिवाय दुसरा काय बोलले नाही कळलं समजत तरी हरकत नाही. सिंधी असो, पंजाबी असो, गुजराती असो, मद्रासी असो, भैया असो, मी मालवणीत बोलते. जेवढे गाडी घालून जातं तेवढे घालून घेते. ते का नाही समजलं तर त्याच्या नशिबात होतो. पण माझी भाषा मी अजरामर करते. अवॉर्ड शो वर्ष दुसरा 2024. सगळ्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सगळ्यांच्या मालवणी भाषा दिनाचे खूप खूप सारे रील्स मालवणीकडनं शुभेच्छा. उद्घाटन सोहळ्यात आपण सुरुवात करतो. सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून शब्दसमोर स्वागत करते. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण आपण करून नंतर सर्व मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. युवा उद्योजक सन्माननीय अनंतराज पाटकर यांना विनंती करते की आपण आपल्या
शुभ असते दीप प्रज्वलन करूचा संगीताचा आवाज जरा वाढाले तेजस मस्के सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढून या संपूर्ण रील्स मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसरा आपण स्वागत करतो. उद्घाटन सोहळा संपन्न करतो. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानाबद्ध होत जा. कोकण रेल्वेच्या भरावाची माती अजून आमच्या शेतात वाहता. कोकण रेल्वेच्या भरावाची माती अजून आमच्या शेतात वाहता. ओसाड झाली सगळी शेता पण आमची कधी तक्रार नसता. कोकण रेल्वेच्या भरावाची माती अजून आमच्या शेतात वाहता. ओसाड झाली सगळी शेता पण आमची कधी तक्रार नसता. कारण स्वप्नातली रेल्वे आमच्या दारातून धावते. कोकणातल्या प्रत्येक स्टॉलवर परप्रांतीयांची पाठी झळकता. कोकणातल्या प्रत्येक स्टॉलवर परप्रांतीयांची पाठी झळकता. आमका कधी कधी राग येता पण आमची कधी तक्रार नसता. कारण स्वप्नातली रेल्वे आमच्या दारातून धावते. एकदा जोरदार मंडळी टाळ्या होऊ दे तर जतू काकांसाठी काकांना विनंती आहे कृपया सन्मानपूर्वक आपण स्थानाबद्ध होत जा. सगळ्यात आधी सगळ्यांना मालवणी भाषा दिवसाची खूप खूप शुभेच्छा. तर कला सिंधू सन्मान 2024 या सन्मानाचा आहे पहिलाच वर्ष असा आणि ह्या मानपत्र वाचूची संधी माका मिळाली ह्या मी माझा भाग्य समजतोय आणि मानपत्राचं वाचन सुरू करतोय. तर कला सिंधू सन्मान 2024 बा देवा महाराजा आज 4 एप्रिल मालवणी भाषा दिवसाचं मुहूर्त योजून आम्ही रील्स मालवणीवाले मालवणी अवॉर्ड यो सण साजरो करतो. त्या निमित्तान यंदा सिंधुदुर्गातल्या नाट्य क्षेत्राच्या मूळ पुरुषाचो सन्मान करूचो ठरवलेलो असा. त्याचीच ही गौरवगाथा असा रे महाराजा. असा म्हणतं की खयचीव कला तुमच्या आयुष्यात रंग भरतात पण कधी कधी कलेचे असे पण राखणदार असतं की जे आपल्या कामगिरी त्या त्या कलेच्या आभाळात वेगळ्याच भावरंगांची उधळण करतं. आपल्या कलाकृतींनी त्या कलेची उंची वाढवतो. सिंधुदुर्गाच्या नाट्य विश्वात नटराजान दिलेलो असोच एक आशीर्वाद म्हणजे चंद्रकांत कृष्णाजी शिरसाट उर्फ आमचे लाडके चंदू काका. ऐकलंच रे महाराजा. एकांकिका नाटक या माध्यमातून गेले 50 पावसाळे नाट्य कलेचो ह्यो मेघ निरंतर रसिकांवर बरसतात आणि अभिनय दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश संगीत या सगळ्याच बाजूनी सजलेल्या अशा कलाकृतींनी त्यांना तृप्त करतात. त्यांनी दिग्दर्शित केलेले कळकीचे बाळ देवनवरी मै दवबिंदू असे अनेक एकांकिका आणि अंधारलेल्या स्वप्नरेखा अरे अश्वत्थामा अशी एक ना अनेक नाटका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. गीतश्री साई कथामृत सारख्या अजरामर संगीत नाटक तर आज घडीत लोकांच्या काळजात घर करून आला. एकूण काय महाराजा या अशा महान विभूतींचो सन्मान करून मिळणार ही आमची मागल्या जन्माची पुण्य आहे. हा हो अवॉर्ड हो पुरस्कार देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते आणि ज्यांचा सहवास चंदू काकांसोबत गेली अनेक वर्षांचा असा अनेक कामं पण एकत्र मला वाटतं बऱ्याचशी केलेली असतील. टीव्ही सिरियल मधनं अनेक चित्रपटांमधनं ज्यांना बघितले ते सुप्रसिद्ध अभिनेते नंदकुमार पाटील एका विनंती करताय की सन्मानपूर्वक तुम्ही व्यासपीठावर येऊ जा. सन्माननीय रणजितजी देसाई साहेब संजय देसाई मॅडम एकाही विनंती आहे सगळ्या तुम्ही व्यासपीठावर येऊ जा. त्याचप्रमाणे युवा उद्योजक सन्माननीय पाटील साहेब एकाही विनंती करते तुम्ही समोर येऊ जा. त्याचप्रमाणे राजन नाईक साहेब एकाही विनंती असता कृपया तुम्ही पुरस्कार वितरणासाठी व्यासपीठावर येऊ जा. आणि सोबतच तुमच्या सगळ्यांचे जोरदार आणि बुलंद खणखणीत असे टाळी. पहिला पुरस्कार मानाचा पुरस्कार कला सिंधू पुरस्कार देऊन सन्मानित आपण करतो. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंदू काका शिरसाट रोख रक्कम शाल श्रीफळ आणि मानपत्र. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय वेंगुर्लेकर रुपेश कानडे हे काही विनंती आहे तुम्ही येऊ शकता या सत्कार सोहळ्यासाठी. त्याचप्रमाणे अध्यक्ष रील्स मालवणी तुषार तळकटकर विठ्ठल तळवलकर आणि तेजस
थोडासा असा प्रिन्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड शो वर्ष दुसरा आणि दुसऱ्या वर्षातील बहुमानाचो सन्मानाचो मालवणी भाषेचो आपुलकीचो पुरस्कार आपण देऊन सन्मान करतो चंदू काका शिरसाट सन्मान बोली भाषेचो मजा क्या बात है क्या बात काय मालवणी भाषेत सगळ्या महाराष्ट्रात नाही तर भारतभरात जगभरात एक वेगळी हिस्को तुम्ही दाखवला पण तुमचं हिस्को इल्या दिसतो नागेश निंबळेकर पण निघाले आवाज करू लागले मग मग आमच्याकडे कायम त्यांचा हात असता झगमगाट हो दिसताना लाइटिंगचं सगळं जा काय दिसताना त्यांचा हात असता त्याचं नाव नको त्याचा सांगूचोच नाही बुद्धी असतात मग काय आणि उद्गोस्त कोण उघडतले माहिती हे बसलेत ना तेच सगळे उघडतले बरोबर इल्यापासून मला वाटतं तुमची गुजबुज असते सगळ्यांची या नवीन काहीतरी सुरसुरा काढलेली या मालवणी पोराने केकडो आणले कोकणाच्या पोटात सुद्धा आमच्या एंट्री दिलेली त्यातले काय असा त्या तुमचं कळत आलं तुकारे मालवणी जवळचा नाता असा म्हणजे कार्यक्रम किती होतो वाटते किती टाकत बसले सगळी अध्यक्ष तर काय सांगतात अध्यक्ष अध्यक्ष असं काय हो नाही आता इलेलं असं त्याच्यामुळे कार्यक्रम मालवणी वर्ष दुसऱ्या आपण सुरुवातीला सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा झालेलो असा कडकडीत गाणं होऊ दे बरोबर ना तुमची परवानगी असा तुमची परवानगी असा सगळे राजी असेल गायन पटकन झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया अध्यक्ष आमचे असे असत ना शिस्तीचे असत मग काय हरकत नाही सगळ्या पोरांसाठी काही कोण आलाय तो तात्यांच्या स्टाईल मध्ये तुमचं तात्यांचं गाणं होऊ दे बघूया खरी गोष्ट
यो अवॉर्ड देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले राजन काका राजन नाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. पहिलो अवॉर्ड हो आपण त्यांच्या हस्ते देतलो आणि आपल्या या अवॉर्डची पहिली कॅटेगरी असा मालवणी प्रभावक स्त्री. म्युझिक राहायचं ज्यांचा सातत्यानं आपलं सहकार्य लाभतात पाठीशी असतात असे आपले सन्माननीय राजन नाईक सर यांच्या शुभ हस्ते पहिलो अवॉर्ड आपण देऊन सन्मानित करतो आणि पहिलो अवॉर्ड आपण गुजरात आणि यो अवॉर्ड मालवणीची डिक्शनरी म्हणून तिची ओळख निर्माण झाली. ही आपली सर्वांची लाडकी मयेकारी म्हणजे अर्चना परब एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपल्या या मयेकारीसाठी. काय असली शक्ती पण मान देऊ लागतात. तो पहिलो मान आपण देतो आपल्या सगळ्यांची लाडकी मालवणी प्रभावक स्त्री अर्चना परब. आणि यासोबतच सलीम मामाचे अध्यक्ष तुषार कलकट्टर, विठ्ठल कलवळकर आणि तेजस मस्के एका पण विनंती करते तुम्ही स्टेजवर येऊन जा. अर्चना परब मडुल्याची ही तर आमच्या सिंधुदुर्गाची म्हणून तिची ओळख असली की आपली अर्चना परब म्हणजे सगळ्यांची लाडकी मयेकारी. मडुल्यासारख्या छोट्याशा गावात मिळालेला अस्सल मालवणी बाळ म्हणजे जणू सुरंगीचा फूल. ते तिला ओळखतात ते तिला बायक्या नावानं म्हणतात. ते तिला ओळखतात ते मयेकारी म्हणतात आणि ते तिला सगळी माहिती असतात. अशा अर्चना परब एका जोरदार टाळ्या वाजवून अर्चना परब. आणि सद्गुरू कृपा मसाले यांच्याकडनं गिफ्ट आपण हे मसाले एकदा टेस्ट करून नक्की बघा. तुमच्या जेवणाची आयुष्यातली चव सातत्यात वाढत राहू दे. कारण हक्काचो मालवणी मसालो सद्गुरू मसाले पुरा. खूप धन्यवाद काका. तुमचा सगळ्यांना येऊचा करून वाढ बघतो करून इथे काय चांगलं रिप्लाय केलं मेले मी वाढ बघतोय आमंत्रण कधी पाठवतात. कारण का बरेचसे लोक डीएमद्वारे काय करतात अरे लकी गेल्या वर्षी असाच झाला 5 दिवसा अगोदर मला कळला की अवॉर्ड असा करून. आणि बरेच लोक मला विचारले होते मुंबईतून फोन येत होते किंवा डीएम येत होते की अरे लकी तुका नाही बोलवल्या अरे लकी तुका नाही बोलवल्या. मला या काळात नव्हता की त्यांना माझी काळजी आहे की माझी केअर करतं मला नाही बोलवल्या. एक छोटीशी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना आमच्या सगळ्या इन्फ्लुएन्सर्सना आणि क्रिएटरना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काळजी करू नका. काढलेलो आणि त्या पिक्चरचा आपल्या मालवणी लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी आम्ही रंगमंचावर आमंत्रित करतो डामरट मूवीच्या संपूर्ण टीमला एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाते. डामरट मूवीची संपूर्ण टीम या ठिकाणी आपलं मालवणी चित्रपट आपल्या मालवणी माणसांसमोर जो ट्रेलर दाखवू इच्छितात तर एकदा सन्मानपूर्वक एका आपण बोलायचा जोरदार टाळ्या वाजवून जाते त्यांच्यासाठी. उत्कृष्ट मालवणी अभिनेता आणि यो पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर येण्याची विनंती करताय. सर्वप्रथम मगाशी त्यांचा आपल्या मार्गदर्शन लाभला ते डॉक्टर नंदिनी देशमुख यांना विनंती असा पुढच्या अवॉर्ड देण्यासाठी तुम्ही व्यासपीठावर येऊचा. आणि सोबतच ज्यांच्या मुळे आज चंदू काका या पुरस्कार स्वीकारण्यासाठी इले त्या शीर्षक काकूंना पण विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर सन्मानपूर्वक येऊचा आणि पुरस्कार देऊन सन्मानित करूचा. आजच्या अवॉर्ड शोमधलं सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता आणि तो अवॉर्ड झाला अभय खडपकर यांचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊया आपल्या अभय काकांसाठी. अभय काकांची ओळख पूर्ण करताना मी सांगण्याची काही गरज नाही पण तरी सुद्धा रात्रीचे खेळ झाले गावाच्या गजाली नवागडी नवा राज्य या टीव्ही मालिकांमधून आपल्या समोर एक मालवणी अभिनेता म्हणून काम करत असत आणि आज या ठिकाणी त्या उपस्थित नाही पण त्यांच्या वतीने त्यांचे भगिनी या ठिकाणी उपस्थित असतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊया त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या वतीने तो ते आज त्याचे लोक पुरस्कार स्वीकारले. त्याच्यामध्ये रात्रीच्या केसरीमध्ये होते. आपल्या गडचिरोलीचे सुपुत्र आणि सेन्सर बोर्डवर पण जे कार्यरत होते आणि आताच्या घडीकर टीव्ही मालिकेच्या माध्यमातून आपण जे बघतो ते लाडके अभिनेते मालवणीतले कलाकार हक्काचे कलाकार मालवणी अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि यावर्षीचा अवॉर्ड होता सन्माननीय अभय खडपकर. फक्त टीव्ही मालिकाच नाही तर अनेक नाटकांमध्ये पण काकांनी काम केलं असं त्याच्यामध्ये पडाची साल पिंपळा ह्या मालवणी नाटक त्यांचा बऱ्याच प्रमाणात गाजलेला
शिरसाट काकूंना विनंती करते की आपण आपल्या शुभ असते हो सन्मान प्रमाणपत्र आणि अवॉर्ड देऊन अभय खाडोकर यांच्या भगिनींना सन्मानित करूचा. मालवणीसाठी काकांचा योगदान खूप मोठा असा. अनेक सिरियल, मालिका, त्याचबरोबर चित्रपट, नाटक, एकांकिका यामध्ये काकांनी एक मोलाचं काम केलेलं असं. त्याचबरोबर गंधर्व फाउंडेशन मार्फत ते मालवणी काव्य स्पर्धा सुद्धा आयोजित करतात. त्यासाठी पण त्यांच्यात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि सोबत सद्गुरू मसाले, सद्गुरू कृपा मसाले यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर ही चव नक्की एकदा बघा. सद्गुरू मसाले कुडाळ यांची. मालवणी संस्कृती अभ्यासक राजकुमार राजा सावंत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तसंच या मालवणी संस्कृती बसवणार भजन, नवलबारी, वारकरी, फुगडी, झाडू अशा पारंपरिक कला अभ्यासाविषयी सूचित करण्याचं काम याचं मोलाचं योगदान आपल्या वाचकांचा. नंदिनी देशमुख मॅडम विनंती करताय की आपण आपल्या शुभ असते हो अवॉर्ड देऊन राजा सावंत एकदा सन्मानित करूचा. आपल्या रिल्स मालवणीकडून सुंदर अशी ट्रॉफी आणि सद्गुरू कृपा मसाले यांच्याकडनं मालवणी मसाल्याचा गिफ्ट हॅम्पर अशा स्वरूपाचा तो सन्मान आणि प्रमाणपत्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या घडीत काकांनी लिहिलेला क्षेत्रपाल विठोबा या चिरमटकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून सादर होणारा कथानक बघण्यासाठी रसिकांची तोबा गर्दी होता. मी राजांना विनंती करते. आपल्या इन्फ्लुएन्सरच्या कृतीची नजर चालवतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारी अभिनेत्री जोडी मंडळाचा मंगलमूर्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. त्याचबरोबर प्रत्येक 100 रुपये कुरिअर द्या. आणि रोहित कडू. मला मेसेज करून द्यावा लागला कार्यक्रमाला. आपल्या मालवणी माणसाचा जो सन्मान असा मला वाटतं टाळी शेवटपर्यंत वाजली तर तेव्हा खूप बरा वाटला. एकदा जोरदार टाळ्या वाजू दे या सगळ्या इन्फ्लुएन्सरसाठी. खूप खूप धन्यवाद. हो असा कसा तुमका आवडणारी गाणी सांगा. माका आवडणारे गाणे तुम्ही लागता हो आम्ही एक गाणं बसवला बघा तरी. बरं दाखवा.
तुझ्या मनात काय झालं? अरे काहीतरी झॅप्प्या वया ठाकची ठाकची. हा म्हणजे ठीक आहे असं सांगा ए डंगरवाल्या, वाजीव वाजीव. अरे नाच कसं होयो कसं होयो कसं होयो कसं होयो सांगतात का जाव. सगळा कसा आपल्या मातीतला आहे, गाणं कसा आपल्या भाषेतला आहे, नाचणारी कशी आपली होई. चला आता मीच तुमका दाखवायचे नाटक कसा व्हावा. चला आवाज आवाज सर्वोत्कृष्ट प्रभावक पुरुष आणि अवॉर्ड जाता गोष्ट कोकणातली अनिकेत रासव विनोदी कलाकार म्हणून राखा येऊ नये. पालक कुटुंबीय म्हणजेच एखादं आजारी स्त्री असतात, पुरुष असतात, युवक असतात, त्यांच्यासाठी आरोग्य सेवा ते सातत्याने उपलब्ध करून देतात. आणि आजच्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे मंत्र युवा उद्योजक अनंतराज पाटकर. आणि आता आपला पुढचा अवॉर्ड असा मालवणी पत्रकार आणि यो अवॉर्ड जाता विजय पालकर यांच्या जोरदार टाळ्या उठवते. विजय पालकर यांच्यासाठी मालवणी करता दैनिक लोकमत 2017 पासून आजपर्यंत चालू असतात. ओव्हर तांबा साप्ताहिक या साप्ताहिक या दैनिक लोकमत अनेक मालवणी भाषेत
सोबत आमचे अध्यक्ष तुषार कळकटकर यांना विनंती करते कृपया तुम्ही स्टेजवर येऊ सर. हो स्पेशल आपण अवॉर्ड देऊन सन्मानित करतो की अनेक वर्ष 2007 पासून आज तक चालू असलेल्या गोवन वार्ता साप्ताहिकातून सातत्याने त्यांनी मालवणी मधनं लेखन केला. दैनिक लोकमत मधून त्यांनी मालवणी भाषेत अनेक त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आणि मालवणीवर सातत्याने प्रेम करणारे मालवणी भाषिक अनेक लोकांना सातत्याने मार्गदर्शन करणारे मालवणी पत्रकाराचा अवॉर्ड जाता विजय पालकर यांच्यासाठी एका जोरदार टाळी आहे. आता ते गोष्ट नोटीस कर उद्योग येतात ना त्यात एकदम एक्यावर बसेल. दोडमार्ग तालुक्यापासून जास्त क्रिएटर्स नाही आहोत पण आता पूर्ण सिंधुदुर्गात आमचे व्हिडिओ पोहोचलेत आणि त्या माध्यमातून आमचे चांगले मित्र झालेले सर. हापूस गँग असा निलेश मालवणीवाले असा एवढं सन्मान केला. एका वर्षात एवढ्या लेवलला पोहोचलो त्याचं खूप खूप धन्यवाद. तुमचे आभार मानतो. आमचा जर दोडमार्ग लांब असा म्हणून जाऊचा सन्मान जरा नाही केली बाकी काय नाही. बाकी धन्यवाद म्हणतो आभारी. डिजिटल हेड सन्मानी आणि लेखक दिग्दर्शक बिलिमार वेगांकिका तुम्ही बघला त्याचं लेखन आणि दिग्दर्शन ज्यांनी केला तो आपलो लाडको तेजस मस्के याच्या शुभ हस्ते हो सन्मान केलं जातं. त्यासोबतच छोट्या मुलाची मोठी स्वप्न या मालिकेतून आपली लाडकी छोटी बयो अर्थात रुची लेणकर हिचं पण जाहीर सन्मान. त्याचबरोबर सावी आपण या कार्यक्रमात उपस्थित असं आवर्जून तिथं पण आपण या वीस नागरी अवॉर्डच्या निमित्ताने एक सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवते. बरे मा मी असं कोकणी पोरक्या म्हणजेच निधी वालं आणि आज असा 4 एप्रिल म्हणजेच आपलं मालवणी भाषा दिवस आणि आपले सगळ्यांचे लाडके
सर्वोत्कृष्ट मालवणी गीत गझल रॅप आणि विजेते असत रोहन नाथ गोस्वामी. रंगदेवतेचरणी नतमस्तक होऊन उपस्थित रसिक प्रेक्षक व मान्यवरांना विनम्र अभिवादन करून सखी फुगडी संघ पावशी आपणासमोर सहर्षवश अभिनय सादर करीत आहोत. आधुनिक व पारंपरिक फुगड्यांचे खेळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. चला तर मग सुरुवात करत आहोत आमच्या फुगडीच्या खेळात. बंधून होडी का मिरविली का मिरविली बंधू गेला मुंबई शहराला ग शहराला आणिले सातवाचं मोतिया ग मोतिया लाविले बहिणीच्या फुगडीला ग फुगडीला रंग दे आमच्या फुगडीला ग फुगडीला रंग दे आमच्या फुगडीला ग फुगडीला. गवरी मंदी कवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. गवरी मंदी कवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. आनंदी आग बायानो शेजारी तू या गया फुलून आली अंगण बाईची म्याने धरले रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन कडवणी कशाने मध्ये झाला ग बाई कावर कावर. चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. झुंकुलुकु लुकु कपाळी कुकू झुंकुलुकु लुकू कपाळी कुकू झुंकुलुकु लुकू कपाळी कुकू. कुंकू कसा लाल अगं लगीन झालं का हो काय केलं अगो मळ्यात केलं अगो हंड्यात काय केलं अगो शेंगे आणल्या माका तू काय दिलंस ते का अगं लाज वाटतं माका अगं लाज वाटतं माका. चल चल आता नाव घे बघूया. नको ती वृक्षतोड नको ती वृक्षतोड आणि नको ता मांडणी नको ती वृक्षतोड आणि नको ता मांडणी. प्रवीणरावांचं नाव घेऊन सांगतोय कोकण आमचा शाबूत रवाल तर आम्ही मारू शायरी. झाला झाला अंगात येऊ दे घुमुदे घागर घुमुदे खेळात चिमण्यो रंगुदे घुमुदे घागर घुमुदे खेळात चिमण्यो रंगुदे. गौरीला जगवा ग गौरीला जगवा ग उजवा डावा हात हलू दे सुपारी नचवा ग उजवा डावा हात हलू दे सुपारी नचवा ग. सुपाचा आमच्या ऐका मान जसा गणाचा दिसतोय कान सुपाचा आमच्या ऐका मान जसा गणाचा दिसतोय कान. अगं चांगलं चांगलं राखून ठेवा मंगळ बाहेर उडवा ग चांगलं चांगलं राखून ठेवा मंगळ बाहेर उडवा ग. उजवा डावा हात हलू दे सुपारी नचवा ग उजवा डावा हात हलू दे सुपारी नचवा ग. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. चला तसे आणू खेळूया फुगड्या आपण खेळूया चला तसे आणू खेळूया फुगड्या आपण खेळूया चला तसे आणू खेळूया फुगड्या आपण खेळूया. अरंडव करंडा करंड्या मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर चंद्राची कोर. फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू. लाही बाई लाही मोत्याची लाही लाही बाई लाही मोत्याची लाही फुग्यानं फुगडी शोभत नाही शोभत नाही. फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू. चहा बाई चहा गवती चहा चहा बाई चहा गवती चहा बहिणी बहिणींच्या फुगड पहा फुगड पहा. चला कसे आणू खेळूया बस फुगडी खेळूया चला कसे आणू खेळूया बस फुगडी खेळूया. आल्या पल्याची भाजी गजेडवा बसान फुगडी
म्हणजेच आसोबा या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या या माहितीवरती ही वेब सिरीज रिलीज झालेली आहे. नक्की आवर्जून बघा. आपल्या कुडाळ तालुक्यातल्या आवळेगावचे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक समीर खांडेकर यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यावर म्हणजेच आसोबा आपली सोशल वाहिनी यावर ही वेब सिरीज तुम्ही नक्कीच बघू शकता. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आधी मालवणी रील्सवाल्यांसाठी एकदा जोरदार आहे मित्रांनो. टाळी ऐकतच येणार नाही, टाळी वाजतच नाही. तर 2 वर्ष आपण हा कार्यक्रम बघतो, पण आपण अशी काही व्यक्ती असत, असे काही लोक असत की त्यांचा सन्मान रवान जाता. गेल्या वर्षी पण नाही हो, एक रील्स मालवणीसाठी म्हणजे एक ही माझी चुकता या की 2 वर्ष बघते की त्यांचा सन्मानच होणार नाही, कारण त्यांनी सुद्धा मालवणीसाठी खूप काही केले. तुषारला बोलव जरा अध्यक्षांना. म्हणजे कायच अर्थच नाही, कारण त्यांचा सन्मान झाला नाही ना तर ह्या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. कारण 2 वर्ष त्यांचा सन्मान नाही होणार, ही जरा त्यांची चूक वाटता. रील्स मालवणी हे आमचा एक राग असा. त्यासाठी हापूस गँगचे सर्व सदस्य लकी दादा इलो, लकी दादा व्हायचे तू होय, तू भारदस्त आमका एक माणूस होय. नितेश जाधव या तुषार, तुका काय वाटतं कोण असत, काय ती त्रुटी काय असत तुमच्यातर्फे रवान जातात तिने? नाही, आधी 1 मिनिट. जेवढे सगळे तुमचे आयोजन असत ना त्याचे मेन आणि जे कोण तुमची बाकी टीम मध्ये सगळ्यांना बोलवा, कारण की समोर जे लोक असत ना त्याच्यासोबत प्रत्यक्षातच काय तर होऊन जाऊ दे की काय तुमचं काय होतं आणि काय नाही, तर मग प्रेक्षकांच्या साक्षीत होऊन जाऊ. मी संपूर्ण रील मालवणीच्या टीमला विनंती करते, कृपया जिकडे काय असेल तिकडून पटापट स्टेजवर या. थोडस वेळेअभावी आपण पटापट कार्यक्रम उरकतोच, त्यामुळे माफ करा. पण जे सगळे रील्स मालवणीचे जे कलाकार असतात त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर या. आम्ही या शेवटीच करणार असतो, पण बघले तर मग तुम्ही सांगले हात वर करा, जाऊ लोक तयार असत, मनामधला मधीच करून घ्यावया आताच काय ता. सगळे इले तुमचे आमचे सगळे झालं रे बुवा, 12-5 जवळ झाले. इले काय हरकत नाही. कृती जी आहे ती तुम्हाला क्रिएटिव्ह गौरव पाटकर मागे काहीतरी लपन लावलं. फार्मासिस्ट येवा, भारदस्त व्यक्तिमत्व आमचा. संकेत जा. हर्षू ये ना, तुझं खूप मोठं वाटो अरे या सगळ्या यशात. कैलास पालव, भावेश तळवळकर, बॅकस्टेजचे कोण असत? काहीतरी मोठा सरप्राईज दिसत रे भाऊ. इले रे, एप्रिल फूल. अरे देवा. जयतीर्थ राहुल, विघ्नेश पाटकर. अवॉर्डचा 2रा वर्ष असा आणि एक हक्काचो माणूस असा की त्याका ह्यो रील अवॉर्ड म्हणजे जो मालवणी रील अवॉर्ड त्याका भेटकच होयो आणि तो त्याका भेटत नाही, म्हणून आमका खूप वाईट वाटलेला हापूस गँग मालवणला. तर तुमका काय वाटतं की तो कोणाक मिळाला होतो, म्हणजे एक नाव असा त्याचा रावता की तो त्याका देवकच होयो. जर नाही दिलो तर ह्यो अवॉर्ड उपयोगच नाही, म्हणजे शून्य. सगळी सूत्र तुमच्यात. मी सांगू शकतोय नाही तुमच्यासाठी नाही, हे पण तेजसच्या कारणात सांगू शकते. नको मेसेज करा मग अरे बापरे. हापूस सगळ्यांचा बापूस, जोरदार टाळी देऊया या गोष्टीसाठी. कोकणचा राजा हापूसची पेटी देवलं, रील्स मालवणीचा सन्मान. हापूस गँग कडनं हो रील्स मालवणीचा सन्मान होता. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात, प्रेमात खूप खूप धन्यवाद. आणि का मालवण
शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह अशा सगळ्यांचा हो जाहीर सन्मान दीपाली गावकर. इंडियन आर्मी लेफ्टनंट दीपाली गावकर यांचा जाहीर सन्मान रील्स मालवणीच्या वर्ष दुसरेमध्ये मालवणी अवॉर्ड शो 2024. आपण खरंच खूप अभिमान असा आणि आमची अशी इच्छा की 2 शब्द आमच्या या अवॉर्ड शो साठीच्या निमित्तानं होत होते. इंडियन आर्मीची लेफ्टनंट दीपाली गावकर. नमस्कार सगळ्यांना आधी मालवणी बोली भाषेच्या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा ऍक्च्युली सरप्राईज होता माझ्यासाठी. मला यांच्याने बोलवलं आणि हात बसलं असतं ये असलं असतं ये म्हणा. आणि लकीली माझी सुट्टी होती. मी आता 4 दिवस ठरवले सुट्टीचे पुन्हा जाऊचा. पण हे सगळे माझेच मित्रमैत्रिणी या ज्यांच्यानी एवढं मोठं कार्यक्रम भव्य दिव्य आयोजित केले या. आणि मालवणी माणसाचो सत्कार, मालवणी भाषा तीच माणसं पुढे देतात जी मालवणी बोलतात. आणि ह्या सगळ्यांचा सत्कार त्यांनी आयोजित केलं. मागच्या वर्षीपासून हा पुढाकार घेऊन त्यांच्यानी हा कार्यक्रम केलो. त्यांच्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे असं आहे की लेफ्टनंट मी मागच्या वर्षीपर्यंत होते. आता तुमच्या सगळ्यांचे तुमच्या समोर ही व्यक्ती उभी आहे ती कॅप्टन दीपाली गावकर. भारत माता की वंदे वंदे. आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आमचा मालवणी चेडू इतक्यापर्यंत पुढे गेला ह्याच्यापेक्षा मोठा अभिमान तो काय असतो. एकदा जोरदार टाळी देऊया दीपालीसाठी. आणि अजून एक गोष्ट दीपाली माका सांगू आवडा गेला काय ज्यांच्या हस्ते सन्मान तुझं झालो ना ते बाबांचे तुझ्या खूप चांगले जवळचे मित्र असतात. त्यांच्यानी माझा तेव्हा पण सन्मान केलेला जेव्हा मी ह्या इंडियन आर्मी मध्ये कमिशन झालेलं. त्यामुळे त्या काकांचे पण मनपूर्वक आभार. त्यांच्यानी एवढं मोठं मान ह्या सगळ्यांच्या समोर माका दिलो. म्हणजे बघ सुरुवात झाली तेव्हा बंड्या जोशी सरांनी तुझं सत्कार केलो, सन्मान केलो. आज एवढ्या स्टेजवर येऊन पोहोचलंस, पुन्हा सत्कार केलो. म्हणजे यानंतरचा प्रवास केवढा मोठा विचार कर. खूप खूप शुभेच्छा. जसं उशीर होत चालला तसं आमचे म्युझिशियन असतात त्यांना आणखी जोर वाढत चाललेला. हे सगळे मालवणीतनं काम करणारे पोरगे असतात त्यांचं सन्मान आपण करतो. विनंती करतात. कृपया यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण असो.
अगदी मोजकेच म्हणजे पुढचे 3 अवॉर्ड बाकी असत आणि त्यानंतर या संपूर्ण सोहळ्याची सांगता उतरली आहे. त्यामुळे अगदी यावर्षीचो मालवणी अवॉर्ड शो मधलो घोषित स्वरूपाचो शेवटचो सन्मान अवॉर्ड जाता सर्वोत्कृष्ट फॅमिली मालवणी हिरो. सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली. त्यांच्या घरात जी काही धुमशाला चालतं टीव्हीच्या माध्यमातून आपण बघतो आणि एक खेळीमेळीचं वातावरण त्याच्या कुटुंबात असतात. बाबांच्या तोंडात सतत शिवे असतात पण शिवे कधीच ते लागत नाही. ओवीप्रमाणे आपण ते स्वीकारतो. मालवणी हिरो सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली. एका फॅमिलीकडून दुसऱ्या फॅमिलीचं होणारं सन्मान. आणि या अवॉर्डमध्ये आपण तिघांसाठी पण सर्टिफिकेट देत असतो. गणेश कुंभार, त्याचे बाबा वासुदेव कुंभार आणि आई वैशाली कुंभार यांच्यासाठी सुद्धा आपण सर्टिफिकेट देतो. सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली मालवणी हिरो एकत्र सन्मानित करतो. वैशाली कुंभार, आई गणेश कुंभार आणि बाबा वासुदेव कुंभार एका हिरो सन्मान. गणेश नेहमी धमकी देत असतात घर सोडून जातलंय. बाबा काय गाडी घालूचे सोडत नाही पण फिरत आपल्याच जसा वासरू गोठ्यात येतात तसा गणेश पुन्हा आपल्याच घरी. त्याच्यासाठी लिहिलंय डायलॉग सोडून आणि एक शिवी माका ऐकायची. तुमच्या तोंडात जे निघतात ना शिवे ते खरंच मनात कधीच लागणार नाही. काय म्हणतात 4 गाडी होय. अरे बाबा आणि जो काय त्याच्या पहिलो गणेश ये पुढे ह्याच्यावर काय जो तळागो घातलेला ना त्या दिवशी रील बघले पायसोळी जो काय पळालेलो हरकत नाही. 2 शब्द मागे तुमची ऐकत खरंच आवडते बा. पहिली मंडळी तुमच्या सगळ्यांना मालवणी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इतकं आता आग्रह करता तर एक लाईव्ह शो करून टाकूया. ओके तर म्हणजे मी तुला काय सांगतोय की बाबा मी तुझो असे शब्द वापरतोय पण त्याच्यात रिस्पेक्ट हा तुम्ही असं म्हणू नको तो अरे तुरे करता बाबाची असं कधीच नाही. तर रिस्पेक्ट हा त्या शब्दामध्ये आम्ही आमच्या सगळ्या भावनांना आम्ही बाबा कधीच अरे तुरे करू नये. आपण बाबा मुसळारे बाबा कबड्डी बाबा दडेदा असं म्हणतो पण रिस्पेक्टफुली बोलतो कारण कमेंट नका येतं अरे तुरे करते बाबाची म्हणा तसं काय नाही. तर बाबा मी 200 असं दाखवतो आता
इंग्लिश आले अंडी अडचणी इंग्लिश आले सगळा केक जातो खरं सांगतोय जशी मालवणी बाबूजींच्या तोंडातनं बाहेर पडाना जसे शिवे बाहेर पडत ना हे आजच्या घडीचे बाबूजी असत यांच्यासाठी एकदा जोरदार खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा गणेश तुला माऊली नतमस्तक होते चरणी कारण जेवढे रील बघितले ना कधीच म्हणजे साधा सिंपल घराणा कुटुंब त्यांचं बघितलं घर कसा पण माका खराच मालवणी माणसाचो तोच खरो मुख्य उद्देश असं मी म्हणतोय साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी खूप उच्च विचार असत तुमचे आणि या माऊलीच्या चेहऱ्यावर सदोदित आनंद बरसत असता म्हणून तिच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद गणेश बाबा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू एकच सेकंद संपूर्ण फॅमिलीला तुमका विनंती आहे अवार्ड शो रील्स मालवणी स्पर्धा 2024 विजय गँग हापूस नमस्कार रील जरी माझ्या अकाउंटवर पडलेली असली तरी सिद्धेश चव्हाण आणि हापूस गँग ऑफिशियल असा नाही तर आम्ही सगळेच जण हापूस गँग ऑफिशियल असो दुसरी गोष्ट प्रामुख्याने जर सांगूची झाली तर आपण सगळे समोर मालवणी माणसं किंवा मालवणी कंटेंट क्रिएटर सुद्धा बसलेले असो तर रील करताना प्रामुख्याने आमचे चेहरे दिसतात कारण आम्ही डिस्प्लेवर नेहमीच दिसत असतो पण त्याच्या मागचे जे हात असतात व्हिडिओ करणारे असतात किंवा पडद्यामागचे कलाकार जसे की तुम्ही आता ही मागची रील जी बघितलात ना तर त्यामध्ये लास्टचा एक पॅच असा वस्त्रहरणचा तर तो 5 सेकंदचा पॅच असा फक्त लास्टो पण तो करूसाठी ना 2 तास मेकअप आर्टिस्ट मेकअप रंगणारे म्हणजे गोपीपासून बॅकस्टेज वाले एवढी सगळी मेहनत असा 1.5 मिनिटांची रील असता 1 मिनिटाची रील असता तर बघूक थोडी बरं वाटतं पण त्याच्यामागे खूप मेहनत असतं आणि आमच्यापेक्षा त्या कलाकारांची मेहनत असता जे व्हिडिओ शूट करतात एडिट करतात किंवा इतर गोष्टी असतात तर आजचा ह्यो जो अवॉर्ड ह्यो आम्ही कलाकार म्हणजे डिस्प्लेवर दिसणारी माणसं नाही तर जे हे बॅकस्टेज वाले असतात काम करणारे व्हिडिओग्राफर्स असतात तर ते अवॉर्ड घेतले तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा खरंच ही मोठी खूप गोष्ट की मालवणी माणसा पुढे आणण्यासाठी चाललेलो प्रयत्न बॅकस्टेजचे जे सगळे कलाकार असतात ते हो अवॉर्ड स्वीकारतात ह्या ज्या शूट केलेल्या आहेत त्या सगळ्या आमच्या ऋतून केलेल्या आहेत त्याच्यासाठी एक जोरदार आहे आणि बाकी लकी दादा पण केलेल्या आहेत त्याच्यामुळे यांच्याकडून आमका अवॉर्ड घेऊचं म्युझिक प्लेज
सो बंटी आणि मिस्टर कसं वाटतंय तुला? आमचा विजय नाही, प्रत्येक मालवणी माणसाचा विजय असा, सगळ्यांचा विजय जे आमका सपोर्ट करतात त्यांचा विजय असा. थँक्यू सो मच. सो धन्यवाद. हापूस गँग ऑफिशियल. सो मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? रील मालवणी जो पुरस्कार होता तो आपण पाहिलेला, वेगवेगळ्या व्हिडिओवरची आपली भेट झालेली, आणि जो मेन पुरस्कार होता ज्यासाठी आम्ही खूप जणांनी मेहनत घेतलेली होती गोष्टींबद्दल, म्हणजेच रील्स, मालवणी रील्सचा जो अवॉर्ड होता तो आपल्या बंटी कांबळे आणि मिस्टर स्ट्रॉंगला मिळालेला आहे. आणि खूप मला पण आनंद झालेला आहे. आणि एक यांचं आवडलं की आपल्या सगळ्यांना सन्मान केलेला आहे, सगळ्या यूट्यूबरचा क्रिएटरचा ना सगळ्यांचा सन्मान केलेला आहे. ह्याचा माझा पण सन्मान झालेला आहे त्या यूट्यूबवर, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. हा एक आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप साऱ्या क्रिएटर्स जे होते ना त्यांच्याशी आपली भेट झाली. सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तो. चला मित्रांनो, अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू.